रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे। आज आपण पाचपखाडी लोकेशनला आहोत ठाण्यामध्येच, जिथे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं हेड ऑफिस हेडक्वार्टर आहे। त्याच लोकेशनला आपण कॉम्पॅक्ट 3 BHK किंवा 3 BHK असं आपण म्हणू शकतो। इथे 875 फुटाचा मी हा फ्लॅट दाखवणार आहे। ज्या मंडळीला ठाणे शहरामध्येच राहायचं आहे, पाचपखाडी जवळ असायला पाहिजे की मुंबईला जाणं येणं जवळ असणार आहे किंवा ठाण्याला स्टेशनला जवळ जाणं येणं असणार आहे, अशाच लोकांसाठी हे घर असू शकतं। ज्यांना एवढं लांब नाही जायचं पण ठाणे शहरातल्या शहरात सगळ्याच गोष्टी आपल्याला जवळ असायला पाहिजेत, अशाच पद्धतीचा हा लार्केन 315 नावाचं प्रोजेक्ट आहे। त्याच्याच म्हणजे आपण हा 3 BHKचा फ्लॅट बघतोय। फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे। खरं तर हा जो फ्लॅट आहे 2 BHK आणि 1 BHK असा जॉईंट करून बनवलेला हा फ्लॅट असणार आहे। एका फ्लोअरवरती जर आपण विचार केला तर बाकीचे काही 2 BHK आहेत, काही 3 BHK आहे, अशाच पद्धतीने हे फ्लॅट खरं बनवलेले आहेत। तर काय आपल्याकडे हे हायर फ्लोअरला फ्लॅट उपलब्ध आहेत आणि फ्लॅट जर तुम्ही बघितला तर जर समजा याचे ह्या हिशोबाने जर आपण विचार केला तर आपण जर इकडे समजा आलो आणि समजा असं ठरलं ते हे फ्लॅट बघायचं ठरला तर नॉर्मली तुम्ही बघा एक तिकडे 2 BHK आहेत, पण हा जो स्पेस आहे हा स्पेस आपलाच आहे। म्हणजे इथे एक घर आहे, ह्या घरानंतर परत इथे जे तुम्ही बाहेर बघताय हे सगळं आपलंच आहे, कारण की इकडे घरच नाही। हे बघा, इथून जरी विचार केला तर एवढा मोठा स्पेस हा आपल्या दारापुढेच आहे। आपल्याला कोणाचा त्रासही नाही किंवा काहीच नाही। आणि हवा वाईज जर बघितलं तुम्ही बघू शकता इथे किती हवा चांगल्या पद्धतीनं ह्या फ्लॅटमध्ये येते। आणि समजा ह्या फ्लॅटचं कसं आहे की इकडे 2 BHK आणि इकडे 1 BHK आणि इकडे 2 BHK धरलं किंवा इकडे 1 BHK आणि इकडे 2 BHK जरी धरलं, ह्या घराला 2 दरवाजे आहेत। ह्या साईडला एक दरवाजा आहे, अधिक ह्या साईडला दरवाजा आहे। जरी ह्या दरवाजाने आपण एंट्री करायचं जर ठरवलं तर तुम्हाला हा दरवाजा ह्या दरवाजाने एंट्री करायला ठरवलं तर हा पूर्वेला आहे, ह्या दरवाजाने विचार केला तर पश्चिमेला आहे। म्हणजे थोडे दोन्ही दरवाजे तुमचे पूर्व पश्चिम असणार आहेत। त्याच्यामुळे त्या हिशोबाने जरी विचार केला तर तुम्हाला अशा पद्धतीचं 2 साईडचं फेसिंगचं घर घेऊ शकता। तेही फ्लॅट आपलाच आहे, हेही आपलाच आहे। आणि मग एंट्री केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिला एवढी मोठी जागा आणि त्याच्यानंतर तुम्ही जर हॉल बघितला तर तुम्हाला हॉल जाणवतो किती मोठा आणि किती प्रशस्त हॉल तुम्हाला इथून इथपर्यंत आणि प्लस ह्या साईडला पण जो दरवाजा आहे त्याच्या ह्या साईडला पण तुम्हाला इथं भरपूर मोठी तुमचा हॉल जो आहे तो प्रशस्त आणि मोठा तुम्हाला नक्की जाणवणार की आपल्या घरामध्ये हॉल खूप मोठा आहे। आणि जी सिलिंग हाईट आहे तीही तुम्हाला खूप मोठी जाणार। इथे हे जॉईंट होता, हा जॉईंट काढल्यानंतर हा फ्लॉट किंवा ह्या फ्लॅटचा जो एरिया आहे तो एवढ्या मोठ्या व्हायचं होतं। ह्या साईडला 2 बेडरूम्स आहेत आणि ह्या साईडला 1 बेडरूम आणि किचन आहे, अशा पद्धतीचं लेआउट असणार आहे। आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरामधनं हा बाहेर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला बाहेर असा एकदम मोकळा ढाकळा व्ह्यू असणार आहे। ह्या मोकळ्या व्ह्यूमुळे तुम्हाला हवा तुमच्या घरामध्ये खेळते आणि चांगली राहते। आणि मग इथं प्रॉपर असणारी तुमची 2-2.5-3 फुटाची ही बाल्कनी आहे, जी इथून बाल्कनी चालू होते ते इथपर्यंत तुमची बाल्कनी तुम्हाला अशी दिसते। तसं जर बघितलं तर तुमच्या घरामधनं तुम्हाला सगळं काय दिसतं। ह्या साईडला जरी बघितलं तरी डोंगर दिसतो, ह्या साईडला जरी बघितलं तरी डोंगर दिसतो। दोन्ही साईडला जरी विचार केला तर दोन्ही साईडला डोंगर आणि इथे काय असणाऱ्या बिल्डिंग्स त्या तुम्हाला दिसतात। ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत ह्या ऑलरेडी तयार झालेल्या बिल्डिंग्स आहेत। आणि तुम्ही जर बघितलं तर हा रोडसुद्धा तुम्हाला इकडनं मुंबई नाशिक रोड जो आहे तोही तुम्हाला, म्हणजे कारण हे 3 नाक्यापासून म्हणा किंवा ठाणवा रेल्वे स्टेशनपासून म्हणा 2-2.5 किलोमीटर अंतर आहे, अधिक ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं ऑफिस आहे ते तर हाकेच्या अंतरावर, म्हणजे पायी तुम्ही गेलं तरी चालेल। तर लोकेशन वाईज हे फ्लॅट खूप सुंदर आहे आणि हा तुमचा एवढा मोठा प्रशस्त असा हॉल असणार आहे। आणि आपण हॉलच्या जर ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला इथे एक कॉमन बाथरूम असणार आहे। ज्या कॉमन बाथरूम वॉशरूम टॉयलेट जरी बघितलं तर ते मोठं आणि चांगल्या प्रशस्त ह्याच्यामध्ये आहे। आणि ह्या साईडला जरी आपण गेलो तर इकडे तुम्हाला मोठा असा ड्राय बाल्कनीचा स्पेस पण ह्या घरामध्ये मिळतो। ह्याची OC वगैरे सगळं आलेलं आहे, सॉफ्ट पोझिशन द्यायला ह्या लोकांनी चालू केलेलं आहे अशा पद्धतीने। आणि परत ह्या साईडला पण जर आपल्याला किचन मिळतं, किचनची साईज पण जर बघितलं तर मोठी आणि चांगली प्रशस्त असणार आहे। आणि इकडे प्रॉपर ड्राय बाल्कनी स्पेस तुमचा मोठ्या चांगल्या पद्धतीनं आहे ह्या साईडला पण। मग अशा पद्धतीचा हा 3 BHKचा आपण फ्लॅट बघतोय। मग आपण इकडे आल्यानंतर हा बेडरूम आहे, बेडरूमची साईज जर बघितली त्याची बेडरूमची साईज पण मोठी आहे। अधिक जर समजा ह्या साईडला जर आलो तर बेडरूमला पण तुमची चांगली मोठी अशी बाल्कनी आहे। आणि तुम्ही तुमच्या बाल्कनीतनं जर उभं राहिलात तर इकडनं तुम्ही बघू शकता तुम्हाला आशार IT पार्क दिसतं। त्याच्यानंतर हा तुमचा जो रोड आहे हा बघा, आवाज जरी दिला तर रोडपर्यंत जाईल इथपर्यंत। आणि मग तुमचा जो हा ग्रीनरी पॅच आहे आता सध्या दिसतोय, कारण शेजारी एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग नंतर हा पॅच कदाचित दिसणार नाही।
पण सध्या तरी तुम्हाला हा व्ह्यू किंवा हा जो व्ह्यू आहे हा तुमचा कधीही न जाणारा व्ह्यू आहे, त्याच्यामुळे ह्या व्ह्यू पकडा, ह्या साईडचं पकडू नका. फक्त रोडचं अंतर दाखवण्यासाठी म्हणून तुम्ही इकडलं बघू शकता की हे रोडचं अंतर इथून खूप जवळ आहे. म्हणजे मुंबईला निघायचं म्हटलं तर तुम्ही इमिडिएटली इकडे मुंबईला निघालं तरी चालू शकतं. मग ह्या बेडरूमचं इकडं असणारं वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम ह्या साईडला आहे, जे मोठं आणि प्रशस्त तुम्हाला जाणवतं. क्वालिटीमध्ये सगळं जॅगवारचं फिटिंग वगैरे चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. लार्कन बिल्डर्सनं तसं बघितलं तर ठाण्यामध्ये बऱ्यापैकी खूप मोठ्यामध्ये यांचं श्रेय आहे यांनी बिल्डिंग बनवण्यामध्ये, कारण यांनी बऱ्यापैकी ठाण्याचा विकास ऑलरेडी केलेला आहे. आणि मग आपण ज्यावेळेला त्या किचनच्या त्या साईडचं ह्या साईडला जर आलो तर तुम्हाला परत इथे एक कॉमन वॉशरूम, बेडरूम जर आहे तर ते इकडनं परत तुम्हाला अजून एक मिळतं. अधिक ह्या साईडला परत ड्राय बाल्कनीसाठी पण स्पेस उपलब्ध आपल्याला आहे. अशा पद्धतीचं ह्या साईडला पण तुम्हाला मिळतं. आणि मग जस्ट त्याच्या अपोजिटला आलं तर हे तुम्हाला एक बेडरूम आहे, जे बेडरूम तुमचं जरा थोडंसं छोटं आहे, म्हणजे ते नाकारता येत नाही, जरा थोडंसं छोटं आहे, पण 2 माणसं आरामशीर किंवा स्टडी म्हणा किंवा ऑफिस म्हणा तुमचं याच्यामध्ये प्रॉपरली येऊ शकतं. आणि परत तुम्हाला हा बाल्कनी तुमच्या घरामध्ये येतं. हवा घरामध्ये खूप खेळती आणि चांगली आहे, त्याच्यामुळे मायवन टेक्नॉलॉजीमध्ये बनवलेले हे घरं आहेत. पहिल्यांदा इथं स्लम होतं, स्लम डेव्हलप करून इथं ह्या बिल्डर्सनी बाकीच्या त्या लोकांना बनवून वेगळी बिल्डिंग दिलेली आहे. पार्किंगसाठी त्यांनी 15 माळ्याची वेगळी बिल्डिंग बनवलेली आहे. आणि मग हा आपला परत बेडरूम असणार आहे. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला ह्याच्यासाठी कपाटासाठी इथं परत जागा मस्तपैकी दिलेली आहे. आणि ह्या साईडला परत एक बाथरूम असणार आहे, जे मोठं आणि चांगलं प्रशस्त बाथरूम तुम्हाला ह्याच्यामध्ये. बाथरूमचं जर बघितलं तर 1, 2, 3 आणि तुम्हाला जवळजवळ माझ्या हिशोबाने 4 बाथरूम ह्या फ्लॅटमध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर आलात तर इथं परत तुमची प्रशस्त आणि चांगली मोठी बाल्कनी तुम्हाला ह्या तुमच्या घरामध्ये दिलेली आहे. आणि जर समोर आपण बघितलं तर परत तो तलाव जो आहे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या शेजारचा, तो तलाव तुमच्या घरामधनं परत तुम्हाला दिसतो. कारण हे मानसरोवर नावाची बिल्डिंग आहे किंवा मानसरोवर नावाची बिल्डिंग, त्याच्या पाठीमागं हा तलाव आणि त्याच्या शेजारी तुमचं ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं ऑफिस. म्हणजे लोकेशन वाईज जर बघितलं तर हा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं फ्लॅट असू शकतो. ज्या लोकांना ठाणा स्टेशनपासनं जवळ हवं, ठाणा शहरामध्येच घर हवं. आणि बघा आता ह्या घरामध्ये ना मी व्हिडिओ काढतोय, पण ना मला ह्या घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळती हवा आहे. तुम्हाला इथं आल्यानंतर ऑटोमॅटिकली फील येईल, कारण या खिडक्या मी उघड्या ठेवल्यात तर तुम्हाला जाणवेल की इथे या फ्लॅटमध्ये किती चांगली प्रशस्त चांगल्या पद्धतीने हवा येते. ज्या लोकांना ठाणे शहरातच राहायचं, ज्यांना जवळच पाहिजे, तीनात नाका पण जवळ पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार करून घर घेणार असतील तर मला असं वाटतं हा ऑप्शन चांगला असू शकतो. जो याची जी किंमत आहे 2,50,00,000 ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग सगळं मिळून धरून 2,50,000 सांगितलेले आहेत. पण जर समजा आपलं पेमेंट सगळ्या गोष्टी जर ॲडजस्टेबल असतील तर ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला रेट कमी करता येतील. जर हा फ्लॅट तुम्हाला कोणाला बघायचा असेल, विथ ओसी प्रोजेक्ट आहे, जर एकदम कोणाला पोझिशनवालं घर हवं असेल तर हा ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे. माझे फ्लॅट आणि माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटत आहेत ते मला नक्की सांगा. मी रोज वेगळं रोज उठून काही ना काही चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं माझ्या प्रयत्नांना यश देणं हे सगळं तुमच्याच हातामध्ये आहे मंडळी. त्यामुळे मी तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.